अहो कसं होणार? कशाचं? आपल्या योजनेचं व नाही म्हणजे एवढ्या गाठीचं रावजी नाना पण निरोप पाठवून बी आलं नाही ते. सुरुवातीलाच नाट लागला का नाही? अहो काय म्हणतोय मी? ऐकलं का? ऐकलं, ऐकतोय. तेच म्हणतोय रावजी नाना का आला नाही ते? ते नाही आले तर आपण जायचं त्यांच्याकडे. निघालं ना त्यांच्याकडे, नाकच दाबायचंय ना, मग ते तिथेही जाऊन दाबू. अहो पण ही येळच काय यावी? या हर एकाच्या दारात जायचं तर मग अकबराच्या मोर आपल्या कारभारासनी कवा उभं करायचं? आणि त्यात शंभूराजे आले म्हणजे बंड्याच होणार, घोटाळा. पण आता राणी साहेबांनी अचानक नियम कडक केले. सर्व सूत्र त्यांनी आपल्या ताब्यात घेतली. तेच की. पण याच काळात राणी साहेबांच्या डोक्यात या गोष्टी कशा आल्या? तेच की नावालाच वाटतंय. हे अशा पद्धतीनं कारभारांच्या मुसक्या आवळायला सुरुवात केली ना तर समजा कारभारी बिथारते आल. हिरोजीराव, राणी साहेबांनी कारभारांच्या मुसक्या जरी आवळल्या तरी आपल्या हातात वेसण प्रत्येकाची. येसन थोडी वड दिली की नाकात ओवलेला दोरा असतो वेसण, म्हणजे काढतो रक्त नाकातनं. त्याची काळजी करू नका. रावजी नाना, पंत तुम्ही? हो आम्हीच. आज अचानक कसे काय? आता परसूने निरोप दिला होता ना? हो दिलेला. मी त्याला सांगितलं मी की कामात आहे, मला सवड नाही. हो नाही म्हणजे पंताहून नियमच एवढे कडक केले, शिवाय नजरबाजी आजूबाजूला फिरतायत. जरा काम सोडून इकडे तिकडे गेलं की लगेच नोंदी होतात. म्हणून म्हणतो पंत आता नको उचापत्या. रावजी नाना, ही उचापत नाही, ही गरजेची गोष्ट आहे. काही करून तख्त पालट हा झालाच पाहिजे. रामराज्य आणायचंय का राहायचंय आपल्याला त्याच धाकात? बरोबर आहे तुमचं, पण पंत आता नको उचल खायला. तुम्ही भ्याला असाल तर तसं सांगा. पंत विषय भिण्याचा नाहीये, पण आपण या भांगडीत नको पडायला. आता एवढं सगळं पक्वान्न शिजवलंय आणि तुम्ही खिरीत सराटा टाकायला लागलाय. घास घेतलाय आणि मानेत बुक्की मारताय. मारा. तसं नाही पंत. अहो ऐका तर. आता तुम्ही ऐका ना, तुम्हाला काय वाटलं आम्ही इथं एकटंच आलोय? नाही नाही, अजून एक आसामी तुम्हाला भेटायला आल्या. कोण? तुम्ही प्रत्यक्षच बघा. बघा ओळख लागते का ती. या हो. हे इथे कसे आले? अहो साधू आहेत ते. हा, ते कुठं बी परकट होत्यात, कधी बी गुप्त होत्यात. लागते का ओळख? साधू असले तरी चिपळूणच्या कुलकर्ण्यांसारखे दिसतात. ज्यांचं तुम्ही वतन लबाडीने लाटलं होतं. हो पण पंत अहो एवढे दिवस मला दाद सुद्धा लागू दिली नाही, पण आता नाही. आता आम्ही शांत बसणार नाही. आम्ही आता सरकारात जाणार आणि तुमच्या विरुद्ध तक्रार करणार. नको नको, थांब थांब. अरे असं करू नकोस बाबा. तमाशाऐवजी साधी पूजा हवी असेल तर तसं आपण करू. त्यासाठी होला हो द्यावी लागेल. देईन देईन, पण उगाच याचा बभरा नको व्हायला.
नाही होणार. त्याची काळजी मी घेतो आणि यांचंही मिटवतो. ऐकलं का रावजी नाना? निरोप आला की वाड्यावर यायचं. आ? आपण अकबराकडे जाऊन आलो की मग हे चिपळूणात जातील. तोपर्यंत हे माझ्याकडे तपसाधना करतील. चला राव. पंत, महाराणी साहेबांनी तुम्हाला तातडीनं बोलावलंय. राणीसाहेब, आपला निर्णय अतिशय योग्य होता. त्या निर्णयाप्रमाणे मी फडावरील कारकुनांच्या सहकारकुनांच्या बदल्या केल्या आहेत. छान. गेली 5-6 वर्ष जे अधिकारी होते त्यांना दुसऱ्या गडावर हलवले आहे आणि नवीन प्रामाणिक निष्ठावंतांना कामावर ठेवले आहे. राणीसाहेब, या बदलांमुळे दैनंदिन कामास वेग आला आहे. आपण बोलावलं राणीसाहेब? पंत, आपण चिंचवड क्षेत्री जाऊन मोरिया गोसावींना भेटावं. जी. तेथील भक्तांनी मठाचे बांधकाम उठविले आहे. आपण स्वतः नजरेखालून घ्यावे. पंत मोठे सत्पुरुष आहेत ते. त्यांस काही मोगल सरदारांचा उपद्रव झाल्याचे ऐकिवात आहे. आपण स्वतः जातीने त्या गोष्टींचा बंदोबस्त करावा. हे मोठे पुण्याचेच काम. पंत, लवकरात लवकर निघा आणि वेळच्या वेळी पत्र पाठवून आम्हाला खबर द्या. या आपण. जी राणीसाहेब. चला, हे एक बरंच झालं. या निमित्तानं रायगडापासून काही काळ दूर राहता येईल. अनाजींची सारखी टोचणी राहणार नाही. परवाने द्या, खोटी पत्र लिहा, जगदीश्वराचीच कृपा झाली म्हणायची. राम राम पंत. राम राम. पण जनार्दन पंत, तुमच्या आवाजात मला राम नाही वाटला. म्हणजे पूर्वी तुम्ही आमच्या वाड्यावर यायचा तेव्हा तपकिरीचा वास यायचा. त्या मागोमाग राम राम पंतांची आरोळी ऐकू यायची. पण आज आरोळीही नाही आणि तपकिरीचा घमघमाटही नाही. तपकीर ओढायला सवड तर मिळाली पाहिजे देवा. राणी साहेबांनी एवढं काम लावलंय. हे झालं की ते झालं की हे. मला परसून निरोप दिला होता देवा, पण यायला हा वेळ झाला बघा. वाटत होतं तुम्ही वाट बघत असाल म्हणून, पण घाबरलात. दडपण आलं. दडपण कायम लक्षात ठेवायचं. खांदा अचानक काढून घ्यायचा नाही. देवा, मी कुठे खांदा काढून घेतला? मग ही टाळाटाळ का म्हणून? तुम्ही मंत्री आहात, मीही आहे. पण मी सांगितल्या का सबबी नाही. पण देवा, मी कुठे सबब सांगितली? तुम्ही पूर्वी हाक मारेस्तोवर माझ्या वाड्यात हजर झालेला असायचा. आता निरोप पाठवायला लागतो आणि पाठवला तरी यायला एवढा वेळ नाही देवा. एक लक्षात ठेवा पंत, एक पाय तुटला म्हणून 100 पायांची गोम लंगडी होत नाही. पंत, पण मी हे काय माझ्या एकट्याच्या भल्यासाठी बोलतोय का? नाही. तुमचा भाऊ एवढा मोठा विद्वान मनुष्य कोठडीत कितपत पडलाय, असंच मरू द्यायचं त्याला? नाही 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 देवा. बाहेर काढायचं ना त्याला. मग कशाला असं नेभडासारखं मागे सरताय? देवा, खरं सांगू? खरंच सांगा. मला वाटतं राणी साहेबांना अंदाज आला असावा. नाही, कोणालाच काही अंदाज नाही. मग सगळे आहेत ना बरोबर?
म्हणजे देवा मागच्या वेळेसारखी फसगत नको आता. आता पूर्णपणे सावध आहोत. चिंता नाही, सगळे आहेत आपल्या बरोबर. 24 जण, आणि 24 जणांना भारी आहे का तो एकटा माणूस? देवा 22 जण होते म्हणजे 2 वाढले. एक शहजादा अकबर आणि दुसरा दुर्गादास राठोड. आणि देवा बाळाजी पंत चिटणीस त्यांचं काय? बाळाजी पंत, अहो ती भुसभुशीत जमीन, नांगरायला बी आणि पेरायला बी. बाळाजी पंतांचे चिरंजीव आणि बंधू हे आपल्या बाजूला आहेत. पण देवा बाळाजी पंत चिटणीस पाहिजेत आपल्या बरोबर. त्यांचा कल बघा. ते आले की निरोप द्या मला, मग बोलू आपण. बोलायचं काय आता, करायची वेळ आली आहे. अकबर येणार. येणारी ईद रायगडावर साजरी करणार आणि खीर खुर्मा या वाड्यात शिजणार. हे पक्क. काय करताय बाबा? जे खंडोजीला पत्र लिहितोय. दादाला? हो, वाटलं लिहा बस. मजकूर त्याच्या कौतुकाचा आहे. परवा महाराजांचं प्राण वाचवताना तो आघाडीवर होता असं ऐकण्यात आलं. खरंच सार्थक केलं खंडोजी. शंभू राजांची सावली बनून राहिलाय तो या सह्याद्रीच्या पठारावर. पण बाबा, आपण सावली बनायचं तर उन्हात उभं राहावं लागतं आपल्याला. मग काय झालं, उभं राहायचं उन्हात, त्यात काय. आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी उन्हात उभं राहणं गरजेचं आहे. खंडोजी उभा राहिला याचा मला अभिमान आहे. तूही तसं करावं. अरे आपल्या चिटणीस घराची ओळख निष्ठावंत म्हणून आहे. ती तू अजून टोकदार करावीस, या लेखणीसारखी. हे बघा बाबा, भाऊजी, स्वराज्याला संसार मान, महाराजांच्या विचारांना अन्न समज. समजायला काही नाही हो, पण त्याने पोट भरलं पाहिजे ना. ते पोटाचं काय, मन भरलं पाहिजे. मन भरून भूक भागत नाही बाबा. तुला कशाची भूक लागली? तुम्हाला सांगून ते पटेल का? तुमच्या रुमारुमात तर स्वराज्यनिष्ठा भरून उरली. मग त्यात वाईट काय आहे? माझ्या स्वराज्यनिष्ठा भरली आहे, खंडोजी मध्ये भरली आहे, आणि तुझ्यातही भरावी. त्यातच आपला मोक्ष आहे. तुमचा मोक्ष आणि आमचा कपाळ मोक्ष. अरे काय बोलतोयस हे तू? मी गेले काही दिवस बघतोय तुझ्या वागण्या बोलण्यात फरक पडलाय. राजांबद्दल, स्वराज्याबद्दल तू नीट बोलत नाहीयेस. मग तुम्ही मला नको ते उपदेश करू नका. राजांची सावली हो म्हणालो, हा काय उपदेश झाला? बाबा, शंभूराजे राजे आहेत, पण वंश परंपरेने. वडील गेल्यानंतर थोरल्या चिरंजीवाकडे सत्ता जाते या नियमाने ते राजे झालेत. पण मला वाटतं राजे पण हे योग्य माणसाच्या हाती जावं. कशावरून ते योग्य नाहीत? अहो, तिथे कोकणात त्यांनी दारूचा कारखाना सुरू करायचं चालवलंय आणि दारूसाठी लागणारा नवसागर सुद्धा मागवलाय. माझा याच्यावर विश्वास नाही. तिथे गाळात झालेल्या दारूच्या घागरी जर तुमच्या समोर आणल्या तेव्हा तरी तुम्हाला खरं वाटेल का? भाऊजी, आपल्या राजाबद्दल असल्या ऐकीव गोष्टीवर विश्वास ठेवतोस? नको ठेवूस. अरे आज त्यांच्या पुण्याईने आपण. बाबा, पुण्यशील भावनांच्या मेघमाला सतत मारू नका. मी त्यासाठी बांधला जाणार नाहीये, हेही लक्षात ठेवा. भाऊजी, अरे हे काय बोलतोयस तू? म्हणून मला अनाजी पंतांचं कौतुक वाटतं. मला बघायला मिळावं, माझ्या ओळखी वाढाव्या, माझा भविष्यकाळ उन्नत व्हावा म्हणून ते किती सतर्क आहेत. परवा एक दिवस त्यांच्या बरोबर महाडला काय केलास, आणि आज? अहो, त्या एक दिवसाच्या सहवासात अनाजी पंतांचं मोठेपण मला जाणवलं. एवढा हुशार आणि बुद्धिमान माणूस आपल्या स्वराज्यात आहे हे खरं तर आपलं भाग्य आहे. स्वराज्यातील सुखाला ते तळहाताच्या फोडाप्रमाणे जपायला तयार झालेत.
मी सावली झालो तर त्यांची होईल. काय काय म्हणालास? मी जे म्हणालोय ते तुम्ही ऐकलंय. भाऊजी 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 ऐकलं का ओ पंत? अहो ऐकलं का? या राव, आज एकदम धावत पळत आलात. अहो आपण रावजी नानाकडे जाऊन येऊस तर ते सदरेवर पोचलं मी. त्यासनी राणी साहेबांचं बोलावणं आलं या. बोलावणं आलं? का आपण रावजींच्या घरी पोचल्याचा सुगावा लागला त्यांना? कदाचित रावजी नाना गेलं म्हणजे नाही, आपल्या समोर धर्मसंकटात सापडल्यासारखं तोंड पाडून बसलं होतं, पण कळी खुलल्यासारखं बाहेर पडलं होतं. चेहरा हसरा होता, पण जसं मला बघितलं पुन्हा चेहरा दुःखी केला. पण मी बी खबर काढल्या. कसली खबर? रावजी नानांना आदेश दिलाय गड उतार होण्याचा. गड उतार होण्याचा आदेश दिलाय म्हणजे काहीतरी गडबड आहे. अहो नियमात बदल होणार आहे. बोलत नव्हता का कलुषा? त्याची ती सुरुवात. याचाही माग काढू आपण. पण मला तरी चाल वाटत्या म्हणजे आपल्याला नामहरम केल्यासारखंच आहे. पण रावजी नाना हे गडावरच पाहिजेत. गडावर काहीही केलं, कोण आलं गेलं, जास्त वास्त पुस्त होत नाही. हा म्हणजे रावजी नाना म्हणजे राखणदारच आहेत आपल्या हर एक गोष्टींचा. बघू, रावजी पंतांची परत एकदा भेट घ्यायला पाहिजे. पण आपण मुळी बांधायचं म्हणतोय आणि ह्या कलुषानं विस्कटायचं ठरलंय. माणसं पटापट आली पाहिजेत आपल्याकडे. ही अशी या भावी चिटणीस. भावी चिटणीस? हो, भावी चिटणीस. अहो पर दादा देशपांडे तर टिमकी वाजवत फिरतो या. चिटणीसनी माझ्याकडे येणार, चिटणीसनी माझ्याकडे येणार. त्याचं काय करायचं? अहो एवढं सोपं आहे का ते? आवची काय झालं? चेहरा लाल, डोळे लाल. कुणाशी भांडलास का? मग कोणी काय बोललं का? काय झालं आवजी? पंत, अरे अरे नाही नाही, असं नाही करायचं. आणि असं रडायच तर बिलकुल नाही, ते बी पंत असताना. काय झालं? मी बाबांच्या सोबत भांडलो. आवजी हे काय? हे बघ, असं भांडण करायचं नाही. बाळाजी पंत म्हणजे निष्ठावंत. त्याचाच कंटाळा आलाय. बाबा उठसूट त्या खंडोजी दादाचं उदाहरण देतात. आता एवढ्या चिटणीसी बद्दल राजकारण सुरू आहे, त्याचं त्यांना काही नाही. त्याचं त्यांना काहीच नसल तर आम्ही आहोतच की. अहो पंत, आणि चिटणीसी काय घेऊन बसलायस? एकदा अकबर शहजादा दिल्लीच्या तख्तावर बसला की मी तुला दिल्ली दरबारात बक्षी बनवणार. तुम्ही माझा किती विचार करतात. आणि बाबा? बाबाही करतील. आणि आवजी, त्यांना आपल्या बरोबर घ्यायचं आणि त्यांनाही अकबराकडे घेऊन जायचं. अहो त्यांच्या तना मनात तर फक्त शंभू प्रेम, शिवप्रेम आहे. ते कसे येतील अकबराकडे? तयार करायचं आणि तू त्यांना प्रेमाची गळ घालायची. मी प्रयत्न करीन. शाबास. याला म्हणतात उमदेपणा, आहे का नाही? ह्या मुलाला तर मी केव्हाच हेरलंय. खूप मोठा होणार हा. आता आवजी, बाळाजी पंतांची जबाबदारी तर आपल्यावर आहेच, पण जास्तीत जास्त माणसं अकबराकडे कशी येतील हे आता बघायचंय. तेही पुनवेच्या आत. त्यातच आपलं आणि स्वराज्याचं हित आहे. पर पंत, हा दुर्गादास आहेच की. हा दुर्गादास म्हणजे गुप्त धनावर भुजंग कसा फणा काढून बसलेला असतोय तसा वाटतोय बघा. राखणदारच अकबराचा. हर एक सर्प, भुजंग,
नाग मंत्रमुग्ध होतील अशी पुंगी आहे आपल्याकडे. बघू कोण कोणाला भारी पडतो ते. भुजंगाचं विष भारी की पुंगीचा नाद भारी.